नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो तुम्ही बघू शकता की माझ्या समोर हे बरंचसं काय काय तुम्ही खोललेलं आहे। तर मित्रांनो हे जर बघितलं तुम्ही हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर हे आहे आपल्या गाडीचं AC फिल्टर आणि हे आहे आपल्या गाडीचं AC ब्लोअर किंवा AC फॅन, आपण काही दोन्हीपैकी काही बोलू शकतो। तर तो मित्रांनो मी सध्या काढलेला आहे आणि इकडे सुद्धा बघू शकता, इकडे सुद्धा ह्याच्यामधलं सुद्धा ह्याच्यामध्ये AC फिल्टर असतं ते सुद्धा काढले। त्यानंतर इथली वरती कॅप असते एक ती सुद्धा मी काढले आणि या बाजूला सुद्धा बघू शकता। तर हे मी काढलं होतं हे साफ करण्यासाठी, AC ब्लोअरमध्ये थोडाफार कचरा वगैरे असतो तो साफ करण्यासाठी मी हे खोललं होतं आणि थोडंसं ऑइल वगैरे ह्याच्यामध्ये टाकायचं होतं। म्हणजे ह्याच्या आतमध्ये मोटर असते तर त्या मोटरला थोडंफार ऑइल सोडायचं असतं जेणेकरून ही जी मोटर आहे ना ती एकदम स्मूथ फिरेल आणि आपल्याला जे ACचा हवा आहे तो खूप चांगला आहे। तर ही अशा प्रकारचं AC ब्लोअर आहे। तर बघू शकता अशा प्रकारचं आहे। ह्याच्यामध्ये इथे सॉकेट लागतं, 2 पिनचं सॉकेट असतं हे बघा अशा प्रकारचं। तर हे कपलर ह्याच्यामध्ये फिट होतं आणि जसं आपण फॅन स्पीड वाढवू, आता हा जो फॅन स्पीड आपण जसं जसं वाढवू तसं तसं ते चालायला लागेल। तर ही जी AC येते ना मित्रांनो, आता बघू शकता हे आपले समोर 4 ब्लोअर आहेत, त्यानंतर मागे सुद्धा ब्लोअर आहेत। तर याच्यामध्ये जी AC येते ना म्हणजे जो हवा येते ती या फॅन द्वारे जाते। म्हणजे या फॅन हा जसं जसं फिरतो तशी हवा येते आणि ती ह्याच्यामधनं ह्याच्या आतमध्ये जाते। त्यानंतर इथनं त्याचे जे वेंट्स आहेत, हा जो हे दिसतं ना पाईप, त्याच्यामधनं ती हवा आपल्या या बाजूला जाते। म्हणजे आपले जे मेन वेंट्स असतात त्याला त्याच्या आतमध्ये कंट्रोल्स आहेत ACचे। तर हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं। अशा प्रकारे काही आहे बघू शकता याच्या आतमध्ये आणि जसं आपण इथनं कंट्रोल करू तशा प्रकारे ते फिरेल आणि तशा प्रकारे याच्यामधनं हवा येईल। याच्यामध्ये थोडीशीफार कचरा वगैरे आहे तर त्याची सुद्धा मी व्हिडिओ साफ करायचं कसं याची मी व्हिडिओ देणारच आहे तुम्हाला। हे जे AC फिल्टर भेटलं हे खूप खराब झालेलं आहे, हे आपल्याला आता चेंज करावं लागेल। सध्या मी टेम्पररी हेच वापरणार आहे पण थोड्या दिवसानंतर आपण हे चेंज करणार आहोत। तर मित्रांनो बघू शकता हा आहे याचा फॅन म्हणजे AC ब्लोअर आपण ज्याला बोलतो। तर मी तुम्हाला तो लावून दाखवतो सॉकेट अशा प्रकारे लावलं की मग यायच नाही। जसं एक वर आपण केलं की हा फॅन लगेच चालू होतं। याचा हवा जी आहे ती साईडला येते हवा त्याची, कदाचित हवेचा आवाज वगैरे येतात। तर याचे कंट्रोल्स आहेत, इथून आपण 1, 2, 3 आपण कोणत्याही याच्यावर करू शकतो। 1 वर, 2 वर, 3 वर आणि 4 वर, असे 4 मोड्स आहेत। तर हा जो फॅन आहे ना जो ब्लोअर आहे AC ब्लोअर याच्यामध्ये लावतो मी ह्याच्यामध्ये फिट होऊन जातो। हे पहिले वायर काढून अशा प्रकारे वायर काढून ह्याच्यामध्ये परफेक्ट आपण फिट करणार। त्यासाठी 3 असे स्क्रू आहेत म्हणजे ते। त्यानंतर ही वरची जाळी आहे ह्याच्यावरची, त्यानंतर हे आहे ह्याचं जे AC फिल्टर असतं त्याचं कवर आहे। हे जे AC फिल्टर आहे ना ते बघू शकतो अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून काय होईल की वरतून धूळ वगैरे जी येईल ती सगळी फिल्टरमध्ये राहील आणि आपल्याला हवा जी आहे ना ती चांगली येईल। ह्याच्यामधनं हवा अशी वरती येते आणि मग ती ह्याच्या ब्लोअरमधनं ती आपल्या AC वेंटमधनं आपल्या कॅबिनमध्ये येते। तर मित्रांनो आता मी जे AC ब्लोअर आहे आपल्या गाडीचं ते पूर्णपणे फिटिंग करून घेतलेलं आहे आणि याचे AC फिल्टर वगैरे सर्व गोष्टी लावलेलं आहे। त्याच्यामध्ये एक थोडासा परफ्यूम सुद्धा लावला आहे मी, कारण की ACचा जो वास वगैरे आहे तो यायला नको त्याच्यामुळे। तर आता AC मी ऑन केले ना मित्रांनो, तर याचा जो फॅन स्पीड आहे ना तो सुद्धा खूप बदललेला आहे, कारण की मी त्याचा जो फॅन होता जो ब्लोअर होता तो क्लीन केला। त्याच्यामुळे त्याच्यामधली जी धूळ वगैरे होती ती सर्व निघून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या फॅनचा जो स्पीड आहे त्याला ऑइल वगैरे लावलं, त्यानंतर त्याचा फॅनचा स्पीड थोडा जास्त आलेला आहे। तर आपल्या गाडीचा जो AC ब्लोअर आहे त्याचा जो स्पीड वगैरे आहे तो सुद्धा खूप चांगला झाला आहे आणि गाडीची जी कूलिंग आहे AC कूलिंग ती त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार फरक पडणार आहे। तर हीच होती छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत द्यायची होती। तर कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्या AC ब्लोअर किंवा AC फॅन बद्दलची, तर ती कमेंट करून नक्की सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशाच छोट्या मोठ्या माहितीसाठी। तर भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।